पुरंदर या शब्दाचा अर्थ आहे साक्षात इंद्र। आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय या तालुक्याचे आमदार आणि भावी मंत्री विजय बापू शिवतारे। शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या लढाईसाठी जर कुठला किल्ला निवडला तर तो पुरंदर निवडला। तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी। पुरंदरची माणसं रडणारी नाहीत, पुरंदरची माणसं लढणारी आहेत, हे इतिहासानं कित्येक वर्ष आम्हाला सांगून ठेवलंय। वसावारीचा घेतला पावलांनी वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली। तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली। जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची। 17 सप्टेंबर 2012 ते 23 सप्टेंबर 2012 7 दिवस बापूंनी इथं प्राणांतिक उपोषण केलं। पुरंदरच्या अनेक शेतकऱ्यांनी मित्रांनो त्याला साथ दिली। 46 शेतकरी बापूंच्या बरोबर उपोषणाला बसले। बापू म्हटले शेंडी तुटो अथवा पारंबी तुटो, परंतु जोपर्यंत पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत मी इथून उपोषणाला सोडणार नाही उपोषण। मी अनेक नेत्यांनी 4-5 दिवसामध्ये महादेव आमदार बाबर असतील, अनेक शिवसेनेचे नेते उपनेते या ठिकाणी आले, बापूंची गाठभेट घातली। सर्वांना बापू नकार देत होते जोपर्यंत पुरंदरला गुंजवणीचं पाणी मिळत नाही आणि इतर भागातल्या माझ्या 5 मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी मी प्राणांतिक उपोषण करणार आहे। बापूंनी एकट्याने किल्ला लढवला। गुंजवणीचं माझं 2.2 TMC पाणी हक्काचं आहे, मला ते मिळालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना अतिशय चांगली आहे, मी आमच्या अधिकाऱ्यांमार्फत त्याची तपासणी करतो आणि 6 महिन्याच्या आतमध्ये पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढतो। 6 महिने होऊन गेले, आघाडी शासन गप्प होतं। बजेट अधिवेशन मुंबईला चालू झालं। पहिल्या दिवशी सर्व शिवसेनेचे 46 आमदार घेऊन बापूंनी माझ्या पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न सोडवा आणि मगच त्या ठिकाणी विधानसभेचं कामकाज चालू करा। गोंधळ घातला, सत्ताधाऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही। की आपल्याला पाणी फक्त विजय बापू शिवतारे देऊ शकतात, अन्यथा कुणीही देऊ शकणार नाही। तेव्हा गेल्या काही महिन्यापूर्वीच बापूंनी या तळावरती आपल्याला पाणी मिळण्यासाठी उपोषण केलं होतं। बापूंना शेवट दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं, परंतु या वरच्या लोकांना लाजा नाही वाटल्या की बाबा आता तरी जाऊन आपण काहीतरी त्यांचा प्रश्न सोडवावा। म्हणजे एवढं त्या वर्षांना आपल्या ह्या गोरगरीब जनतेची कळवळ आहे बघा। एका पत्रकाराने प्रश्न विचारला, म्हणजे काय हो अजित पवारच्या हातात सत्ता दिली तर काय होईल? म्हणलं अजित पवारच्या हातात सत्ता दिली तर स्वारगेटला संतोष मानेच्या हातात इष्टी दिल्यासारखं होईल। शंकरनारायण हरपळे बोलले ते बरोबर आहे। 5 वर्षात उगम झाला आणि शिवसेनेच्या माध्यमातून
नंतर कळायला लागलं 2 TMC म्हणजे पाणी किती, 1 TMC म्हणजे किती, नाजरा धरणात किती TMC, गुंजावणीचे पाणी कुणी पळावलं, रायता प्रकल्प काय, बंद पाईपलाईन काय, आणि आमचा गडी मारतोय तिथं थापा बारामतीचा. येणार महायुतीचं सरकार आहे आणि विजय शिवतारे नक्की मंत्री आहेत. मी सगळा हा परिसर फिरलेलो आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला उभा राहिल्यावर त्याच्या अगोदर राजा उमाजीच्या भूमीत जयंती साजरी करताना हा पुरंदरचा परिसर फिरलेलो आहे. दऱ्याखोऱ्यातली माणसं कशी राहतात, त्यांना रस्ते आहेत का, त्यांची अवस्था काय, ह्यांना पाणी कोण देत नाही. ह्यांचा डोळा सगळ्यांचा जिमनीव, सगळ्यांचा डोळा जिमनीव. हे सगळे पुढारी ब्रेसलेट वाले, इकडं ब्रेसलेट, इकडं ब्रेसलेट, गळ्यात कांडा, डोक्याला डाय, मोठी मोठी 20 लाखाची गाडी खाली, 10,000चा गॉगल डोळ्यावर, आणि शिक्षण विचारलं की 4वी पास 7वी नापासी, तर ह्यांची लायकी. घाबरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. 100 पिढ्याची लढाई आज शेवटची लढतोय असं गृहीत धरा. पाणी यांच्या बापाला द्यावं लागेल. शिवतारे बापून उपोषण केलं, 7 दिवसाचं उपोषण केलं. त्यात आमचा शेतकरी एक दिवंगत जगताप झाले. काय आम्ही मागतोय, 65 वर्षात फक्त पाणी मागतोय. पण बांधवांनो, जोपर्यंत शरद पवारला आणि अजित पवारला आपण पाणी दाखवणार नाही तोपर्यंत आपल्या राज्याचं बरं होणार नाही. काळजी करू नका, माझी थोड्यात लढाई. पवाराच्या घरात बसवल्याशिवाय हा पट्ट्या महादेव जानकर शांत बसणार नाही. बापू महादेव बाबर, बापू तुम्ही आमदार झालाय, ह्याला पळता भुई थोडी केल्याशिवाय बारामतीत अजित पवारला महादेव जानकर सुट्टी देत नाही. माझी विनंती आहे, दिल्लीमध्ये सरकार आमचं आलेलं आहे, मोदी आज आमचा पंतप्रधान आहे. पवार वशिला लावाय चाललाय, पण पट्ट्या बी दिल्लीतच त्या दिवशी होतो, काळजी करू नका. शरद पवारला मोदी जवळ येऊन देत नाही, महायुती जवळ चिटकून देत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना आताच सांगितलं की नॅनो पार्टी म्हणजे 4 खासदाराची पार्टी आहे, परत ते 3 आमदारावर येणार आहेत. 3 महिन्यानं महायुतीचा मुख्यमंत्री बनणार आहे. खरं तर बापू तुम्ही सांगितलंय देता का जाता, आणि महादेवरावांनी सांगितलं की आता हे जाणारच आहेत, आणि ते जाणार आहेत. आणि ते गेल्यानंतर पुणे जिल्ह्यामधनं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर तुम्हाला पाणीच पाहिजे ना, पाणी पाहिजे नक्की. तर सत्तांतर झाल्यानंतर पाण्याचं खातं बापू शिवतारेंना आम्ही देणार आहे, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आज या ठिकाणी बापू तुम्ही घोषणा लिहिताना चांगली लिहिली की जन्माला जरी आम्ही दुष्काळी तालुक्यामध्ये आलो असलो तरी मरताना मात्र आम्ही दुष्काळी तालुक्यामध्ये मरणार नाही. त्याचं कारण एवढं, ते स्वप्न बापू शिवतारे आणि शिवसेनाच पूर्ण करू शकते, दुसरं तिसरं कोणी नाही. गरज पडणार नाही, एवढी प्रचंड लोकसंख्या आहे तुमच्याकडं. हे लोकांच्या भावना आहेत, हे भाड्याने लोक आणलेले नाहीये. तट्टू या ठिकाणी मागच्या वेळेला मोठ्या साहेबाची काहीतरी मेळावा झाला, 1000 लोकही नव्हती. अरे कुठं बापू आणि कुठं साहेब, किती तफावत आहे. अरे हा बापू तुमच्यातला आहे, बापू तुमचा आहे, तुमच्या सुखदुःखासाठी लढतोय. मध्यंतरी कोळविरे, नावळे आणि मावडी या 3 गावांना पाणी द्यायचं असं डिक्लेअर केलं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी. राष्ट्रवादीचे भाट त्या ठिकाणी गावागावात जाऊन आम्हाला सांगू लागले की बाबांना आता तुम्हाला पाणी दिलंय, कारण वर्षापूर्वी बापूंच्या आदेशाने शिवसेनेने ग्रामस्थांनी ते काम बंद पाडलं होतं. बांधवांना आम्हाला पाणी दिलं, आम्ही आपलं लागलो उड्या मारायला, मिळालंय पाणी. बापूंनी चौकशी केली, कृष्णा खोरे महामंडळाने केलेला ठराव पाहिला. त्यानंतर बापू रात्री 10:30-11 वाजता मावडी गावात आलेत. मावडीची ग्रामस्थ असतील इथं. शुद्ध फसवणूक म्हणतात. पुरंदर उपसा कृष्णा खोरे महामंडळाने कोळविरे, नावळी आणि मावडी या 3 गावाला पाणी द्यायची शिफारस करते असा ठराव केला. आणि त्या ठरावात म्हटलंय मुळा मुठा नदीमध्ये पाणी शिल्लक असेल तर, आणि पुरंदर उपसाच्या जेवढी लाभार्थी गाव आहेत त्यांची मागणी नसेल तर कोळविरे, नावळी आणि मावडीला पाणी.
आणि राष्ट्रवादीचे तालुक्यातले पुढारी घरोघर जाऊन सांगतायत दादानी पाणी दिलं, ताईनी पाणी दिलं. त्या ठिकाणी एवढी मोठी फसवणूक त्या ठिकाणी केली. बापूंनी आदेश दिला, ग्रामस्थांनी बापूंना सांगितलं बारामतीकडे जाणारं काम बंद पाडलं. मंत्रालयात जलसंपदा मंत्र्याची इथं बैठक झाली. सगळं तिन्ही गावची नेते मंडळी होती, न बोलवता तालुक्यातील राष्ट्रवादीची मंडळी त्या ठिकाणी हजर होती. त्या ठिकाणी बापूंनी निक्षून सांगितलं शशिकांत शिंदेंना, मला अभिमान वाटतो त्या मिटिंगचा, मी एक साक्षीदार आहे, मी नावळीचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी हजर होतो. बापूंनी सांगितलं माझ्या 3 गावांना अधिकृत पाणी दिल्याशिवाय शिंदे साहेब मी पाईपलाईन 1 इंच सुद्धा पुढे जाऊन देणार नाही, या तुम्ही तिकडे पाईपलाईनचं काम करायला. शिंदे साहेबांनी भाषा वापरली, सरकारने जर काम करायचं ठरवलं तर आम्ही कोणत्याही पद्धतीने विजयराव काम करू शकतो. त्या ठिकाणी हा पुरंदरचा सर्जा गरजला. त्या ठिकाणी बापूंनी आव्हान दिलं, हा पुरंदर आहे, गोळ्या खाणारा मावळ नाही. धर्मवीर संभाजीराजेंचा जन्म माझ्या पुरंदरमध्ये झालाय. मुरार माझी इथंच लढलाय. शिर तुटल्यावर सुद्धा 500 दुश्मन कापले होते, असा हा पुरंदर आहे. तुम्ही पाणी पुढे नेऊन दाखवा, मी त्या ठिकाणी उभा आहे असं ठामपणे मंत्रालयात सगळ्यांच्या समोर त्यांना सांगितलं. इतक्या धाडशीपणाने बापू या पुरंदरच्या स्वाभिमानासाठी आणि पुरंदरच्या पाण्यासाठी लढतायत. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला दिवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. देता की जाता म्हटलंय. आणि मानगुडे साहेब गेले 3-4 दिवस प्रशासन पळतंय. आता घेतल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही आणि एकदाचं पुरंदरचं पाणी आता बारामतीकरांना सुद्धा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर आज तुमची इच्छा असेल की माझ्या या 3 गावांना पाणी न देता पुढे पाणी जाऊन देऊ, तर नाही. अजित पवार, विजय शिवतारे गाढवाला पाणी पाजणारा एकनाथ महाराज संत नाही. माझ्या लोकांना उपाशी ठेवून नाही होणार ते. त्याही लोकांना पाणी मिळालंच पाहिजे, ती आपल्या बरोबरच आहेत. राजकारण फक्त अजित पवार करतायत आणि पुन्हा म्हणतायत विजय शिवतारे राजकारण करतो. मी राजकारण करतोय. अजित पवार गुंजवणीचं पाणी 19 वर्ष कोणी पळून नेलं. आणि म्हणून मित्रहो, 2.2 TMC पाणी गुंजवणीचं मिळालंच पाहिजे, याच्यासाठी मी उपोषण केलं. योजना दिली. योजनेनं आपल्याला माहित आहे की उपोषणानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हर्षवर्धन पाटील, रामराजे निंबाळकर या सर्व मंत्र्यांच्या देखत आणि सगळ्या IAS अधिकाऱ्यांच्या देखत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी 6 महिन्यात अहवाल मागून घेतो आणि तुमचे प्रश्न तडीस लावतो. 6 महिने झाले, 8 महिने झाले, वर्ष होत आलं. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आलं. मला पायऱ्यांवर बसून उपोषण करावं लागलं. उपोषण करत असताना अजित पवार मध्ये येत आहेत. मला म्हणतायत विजयराव, तुम्हाला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय, त्यांच्याकडूनच पाणी घ्या. मी दिलेले शब्द पाळतो. मी तुम्हाला शब्द दिलेले नाही, त्यांच्याकडून मग पाणी घ्या. संध्याकाळी 9:15 वाजता मुख्यमंत्री पायऱ्यांवर येतात, बसतात, मला घेऊन दालनात जातात आणि आपली अगतिकता आणि हतबलता सांगतात. विजयराव म्हणे, मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, मला काम करायचं आहे, परंतु जलसंपदा खातं राष्ट्रवादीकडे आहे, अर्धी सत्ता राष्ट्रवादीकडे आहे, मला आघाडीचं सरकार चालवायचं आहे आणि अजित पवार तुमच्या कामामध्ये येतोय, खालून अहवाल सुद्धा माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत, मी तरी काय करू. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की असा कणाहीन मुख्यमंत्री मी कुठेच पाहिला नाही. आमचा आता आम्ही बघून घेऊ, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन लागू. त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आणखी एक गोष्ट नजरेस आली होती. हर्षवर्धन पाटील असतील, अजित पवार असतील, रामराजे निंबाळकर असतील, यांनी पुरंदर कृषी संजीवनीचं योजनेचं जे पाणी गुंजवणीचं तुम्ही वीर धरणात आणताय, ते वीर धरणातून उचलण्याची जी योजना दिली होती त्याला त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं तुमच्या उपोषणाच्या दरम्यान 2 TMC पाणी आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालंय गुंजवणीचं तुमचं आहे.
परंतु आमची हरकत आहे वीर धरणातून उचलण्यासाठी. का तर म्हणे वीर धरणातून तुम्ही जर ते योजनेद्वारे उचललं तर तुम्ही आमचं सुद्धा पाणी पळवून न्याल. आणि म्हणून मी कामाला लागलो. वीर धरणाचा उद्भव न घेता गुंजवणी धरणाच्या बाजूला पुन्हा जाऊन अभ्यासाला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की वाईटातून चांगलंच होत असते. एक चांगली अशी योजना आली. मी मुद्दाम सांगू इच्छितो, आपल्या घरात पत्रकं गेलेली आहेत. गुंजवणी धरणातून मूळ पाईपलाईन ही राखेपर्यंत उघडा कालवा होता. 145 किलोमीटर कालवा, 145 किलोमीटर कालवा गुणिले 60 मीटरचं क्षेत्र, शेकडो एकर जमीन शेतकरी देणार नाही. पाण्याची तूट होणार, पाण्याची चोरी होणार, पाण्याचं बाष्पीभवन होणार, कालव्याचं भूसंपादनाला करोडो अब्ज रुपये लागणार. आणि म्हणून याच्याऐवजी मी सरकारला सुचवलं की गुंजवणी धरणातून थेट राखेपर्यंत बंद पाईपलाईन जमिनी खालून, शेतकऱ्याची 1 इंच जमीन लागणार नाही. जमिनी खालून कालवा गेल्यानंतर पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, पाण्याची चोरी होणार नाही. आणि अशा पद्धतीने ऑपरेशन मेंटेनन्सचा खर्च सुद्धा येणार नाही. आणि म्हणून तशी मी योजना दिली की गुंजवणी धरणातून थेट राखेपर्यंत बंद पाईपलाईन करा. आमचा तो संपूर्ण पट्टा हा बागायत होतोय. दुसरी लाईन ही गुंजवणी धरणातून निघते आहे. आमच्या पाठीमागे इथे देवळं गाव आहे, कापूरहोळच्या बाजूला 34 किलोमीटर गुंजवणी धरणातून पाणी देवळ्यापर्यंत येणार. देवळ्याच्या इथून 1035 HP 3 पंपांनी पाणी उचलून नारायणपूरला टाकलं जाणार. नारायणपूरला वितरण कुंड असेल, वितरण कुंडातून डाव्या बाजूची बाजू आहे ती पूर पोखरवरून सोमर्डी, गराडे, गराड्याचं धरण आणि गराड्याचा परिसर भिजवत खाली बोबगाव आणि चांबडीला जेवढा काही ग्रॅव्हिटी फ्लोने पाणी भिजताय तेवढं पाणी भिजवलं जाणार. उजवी बाजू जी आहे त्या उजव्या बाजूवरून जेव्हा पाणी निघतंय नारायणपेठ, पुढे सुपे, पिंपळ, पोमननगर, पुढे गोटेमाळ, त्याच्यानंतर तुमचं पुढे शिवरी, खळद, बेलसर आणि साकुडे करत ग्रामीण जेजुरीपर्यंत जाणार. आणि त्या उजव्या लाईनवर संपूर्ण कोडीत बुद्रुक, कोडीत खोड, या संपूर्ण अख्खा करा नदीच्या दक्षिणेकडे आणि पुरंदर किल्ल्याच्या संपूर्ण पायथ्यापर्यंत असणारा जेजुरी ग्रामीण पर्यंतचा जवळजवळ 35,000 एकर ही संपूर्ण जमीन भिजणार आहे. 1 इंच देखील पाणी माळ सुद्धा कुठचं खाली राहणार नाही. माळावर देखील आपण काम करू शकतो. परंतु मित्र, 2005 साली गुंजवणीचं धरण 95% पूर्ण झालंय. बानगुडे पाटील साहेब, 95%. 5% धरण फक्त राहिलंय. काय राहिलंय धरणाचं? घळ भरायचा आणि लोखंडी दरवाजे लावायचे. दरवाजे तयार आहेत, विटा, सिमेंट, रेती, सगळं सामान, स्टील सगळं तिथे तयार आहे. कॉन्ट्रॅक्टर तयार आहे, पैसा आहे. परंतु निव्वळ पुनर्वसनाच्या नावाखाली भोंगळ कारभार हा राष्ट्रवादीची काही मंडळी, दलाल, इस्टेट एजंट मंडळी तिथे करत होती. आणि निव्वळ हे करत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू एकच होता. जर दरवाजे लागले, पाणी 4 TMC आणलं की मग इंदापूरकर, बारामतीकर, फलटणकर, अकलूजकर कोणी आमचं हक्काचं पाणी पळवून नेऊ शकत नाही. आणि म्हणून दरवाजे बसवू देत नाही. गेल्या 10-15 दिवस मी पाठी लागलोय. गेल्या ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून मी पाहत होतो. 2 गावांची सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, तिथले शेतकरी त्यांचं पुनर्वसन सुद्धा झालं पाहिजे या मताचे आम्ही देखील आहोत. परंतु 80-90% पुनर्वसन झाल्यानंतर काही टग्या लोकांनी अडचणी केल्या तर त्या दूर केल्या पाहिजेत असं आमचं सरकारला मागणं आहे. कानंद नावाचं गाव आहे, त्या कानंद नावाची कोदापूर वस्ती आणि भोसले वस्ती, 2 वस्त्यांचं फक्त गावठाणाचा प्रश्न होता. मी तिकडे जाऊन बोललो, काही लोकांशी चर्चा केली, अधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि या दोन्ही गावांना धरणाच्या खाली 136 हेक्टर म्हणजे साधारणतः 250-300 एकर जमीन स्वतः पाटबंधारे खात्याची आहे. त्या पाटबंधारे खात्याच्या जमिनीमध्ये गावठाण बनवण्याचा प्रस्ताव शासनाला गेल्या ऑक्टोबरमध्ये देण्यात आला. किती दळभद्री सरकार आणि अधिकारी सुद्धा आहेत. ज्या कामाला 15 ते 20 दिवस लागले पाहिजे त्याला 9 महिने झाले तरी ते काम होत नाही. स्वतःची जमीन आहे, शेतकरी घ्यायला तयार आहे, जमीन सरकारची आहे, निव्वळ कागदपत्रामध्ये 8-9 महिने. काल मी त्या खरपडे नावाच्या अधिकाऱ्याकडे, डेप्युटी कलेक्टरकडे गेलो होतो. काय झालं म्हटलं, बानगुडे साहेब, अन्याय आणि अत्याचार असा
ते म्हणे माझ्याकडे 2 महिने झालं टायपिस्ट नाही, टायपिस्ट. लाज वाटली पाहिजे यांना. अखिले आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विकू माऊली. वर्षापूर्वी रायताचं 95% काम पूर्ण झालंय महादेव जानकर साहेब. तिथे सुद्धा फक्त दरवाजा बसवायचा आहे आणि ते काम या नालायकांनी अडवून ठेवलंय. हे प्रश्न सुटल्यानंतर पुनर्वसनाचे 2 महिन्याच्या आत रायताचं सुद्धा काम पूर्ण होऊ शकते आणि आमची ही 4-5 गावं, बोबगाव, हिवरे, चांबळी, भिवरी ही सगळी हरित होतील. वरचं पाणी येईलच पण हे देखील पाणी येईल. धनुष्यबाणाने निशान कुठलं साधायचं. बोल जवाना अल्लाह बोल. निशासन पे अल्लाह बोल. बोल शेतकरी अल्लाह बोल. निशासन पे अल्लाह बोल. ये सरकार बदलनी है, ये सरकार निकम्मी है, ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है, ये सरकार निकम्मी है, ये सरकार बदलनी है, सरकार बदलनी है, ये सरकार निकम्मी है. बापू शिवतारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बापू शिवतारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवतारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवतारे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. ठाकरेंचा विजय असो. दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता. हे खुशीत गावा
शिवसेना 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 तुझे नाव ध्यानी तुझा भाव मनी तुझे नांदेला गीत ओठाभरी तुझ्या मानासाठी स्वाभिमानासाठी आम्ही घेतला प्राण हाताभरी विजय बापूंना हा तुझाच आधार तुझाच स्वीकार या पुरंदरी शिवसेना 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 तुझे नाव ध्यानी तुझा भाव मनी तुझे नांदेला गीत ओठाभरी तुझ्या मानासाठी स्वाभिमानासाठी आम्ही घेतला प्राण हाताभरी विजय बापूंना हा तुझाच आधार तुझाच स्वीकार या पुरंदरी धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला मत तुझे धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला मत तुझे शिवसेना 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 कर्म ध्यानी धरू धर्म ध्यानी धरू जनसेवेचा घेऊ वसा मना मना मधी जना जना मधी सांभाळूनी तुझा वारसा घेऊनी हाती आता भगवा शिव तारे उभा ठाकला शिवसेनेचा हा शिलेदार न्यायासाठी असा चेतना उभा राहिला पुरंदर पाठीशी बापूंच्या रे पुरा लढतो हा न्यायासाठी पुत्र सह्याद्रीचा हा खरा तुझे नाव ध्यानी तुझा भाव मनी तुझे नांदेला गीत ओठाभरी तुझ्या मानासाठी स्वाभिमानासाठी आम्ही घेतला प्राण हातावरी विजय बापूंना हा तुझाच आधार तुझाच स्वीकार या पुरंदरी धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला मत तुझे धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला धनुष्य बाणाला मत तुझे शिवसेना 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 शिवसेना